सुरुवात करूयात काही राजकीय बातम्यांनी। वादग्रस्त मंत्र्यांचा सध्या राजीनामा घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। फडणवीसांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। राज्यातल्या मंत्र्यांवर झालेल्या घोटाळ्याच्या आरोपांवर चर्चा, सूत्रांची माहिती। तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये बदल होणार का याकडेही लक्ष। वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मित्रपक्षांवर दबाव वाढला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित। माणिकराव कोकाटेंसंदर्भात फडणवीसांशी बोलून मंगळवारपर्यंत अंतिम निर्णय घेणार। अजित पवारांकडून कारवाईचे संकेत। विजयकुमार घाडगेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असा अजितदादांनी शब्द दिलाय। घाडगेंची माहिती। मारहाणीचा प्रकार चुकीचा, सुरज चव्हाणांना तात्काळ पक्षातनं काढलंय। यापुढे त्यांना पक्षात स्थान देणार नाही, अजित पवार असं म्हणालेत। विजय घाडगेंचा दावा। मंत्र्यांच्या वागणुकीमुळे सरकारची प्रतिमा मलिन होतीये। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचा सरकारला घरचा आहेर, तर वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईची सुद्धा मागणी। पक्षाची जी इच्छा तीच माझी इच्छा, सामनातल्या दाव्यावरून राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। तर सुधीर मुनगंटीवारांचं नाव विधानसभा अध्यक्षासाठी चर्चेत। शिवाय राहुल नार्वेकरांना मंत्री केलं जाणार होतं असा सामनातनं दावा। मंत्रिपद कुणाला नको असतं का? मंत्रिपद मिळाल्यास आरोग्य खात्यात काम करायला आवडेल। संतोष बांगर यांच्याकडून मंत्रिपदाची इच्छा व्यक्त। दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या अनेक नेत्यांच्या भेटी। तर राज्यातील विकास प्रकल्पांसाठी अमित शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डा, मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारमण, शिवराज सिंग चौहान या मंत्र्यांचं नीती आयोगाची सुद्धा घेतली भेट।